अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्तच असते, पण अशा वेळी प्रत्येकाला रेल्वेचे आरक्षण तिकीट मिळेलच असे होत नाही। त्यामुळे काही जण जास्त पैसे देऊन तात्काळ तिकीट काढतात, तर वेटिंगवर असणारे काही जण तिकीट कन्फर्म होईल या आशेने थांबतात। अशाच प्रकारे तिकीट कन्फर्म होण्यासाठी थांबलेल्या एका प्रवाशाची तिकीट कन्फर्म करून देतो अशी बतावणी करून 1000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे। दरम्यान घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे। अमृत योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानक आता स्मार्ट बनत आहे, पण स्थानक स्मार्ट बनत असले तरी येथील यंत्रणा आणि प्रवाशांनीही स्मार्ट बनणे गरजेचे आहे। एखाद्या गाडीत मोठी वेटिंग असताना अनेक जण आपले तिकीट कन्फर्म करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात। अशातच एखादा अनोळखी इसम तिकीट कन्फर्म करून देतो असे सांगितल्यानंतर त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो, पण त्यामुळे फसवणूक होते। अशाच प्रकारे एका तरुणाने पुण्याला जाण्यासाठी तिकीट काढल्यानंतर एका एजंटने त्याला गाठून तिकीट कन्फर्म करून देतो असे सांगून त्याच्याकडून तब्बल 1000 रुपये घेतले। उशिरापर्यंत वाट पाहूनही एजंट न आल्याने तरुणाने अगोदरच त्याचा शोध घेतला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत त्याने तक्रार दिली। आरोपीचा शोध सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।